संजू सॅमसन सेमीफायनलमधून बाहेर. संजूला इंग्लंड विरुद्ध होणारी सेमीफायनल खेळता येणार नाही. पण याचं नेमकं कारण काय? तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. क्रिकेटमध्ये काही सामने असे असतात जे फक्त खेळले जातात. काही सामने जिंकण्यासाठी खेळले जातात, पण काही सामने असे असतात जे खेळाडू आपल्या सन्मानासाठी आणि देशाच्या अभिमानासाठी खेळतात. आणि सध्या सोशल मीडियावर अशीच एक मोठी चर्चा सुरू आहे. प्रश्न असा विचारला जातो आहे की टीम इंडियाचा स्टार फलंदाज संजू सॅमसन सेमीफायनलमध्ये खेळणार का, की आयसीसी त्याच्यावर कारवाई करणार आहे? गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट्स फिरत आहेत. काही लोक म्हणत आहेत की संजू सॅमसनला सेमीफायनलमध्ये ड्रॉप केलं जाऊ शकतं, तर काही जण म्हणत आहेत की आयसीसी त्याला बॅन करू शकते. त्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये थोडा गोंधळ निर्माण झाला आहे. कारण या संपूर्ण स्पर्धेत संजू सॅमसनने भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही चर्चा सुरू झाली ती कोलकात्यातल्या सामन्यानंतर. त्या सामन्यात भारताला विजय मिळवून देणारा शेवटचा शॉट संजू सॅमसनने मारला. तो क्षण खूप खास होता. स्टेडियममध्ये प्रेक्षकांचा जबरदस्त जल्लोष सुरू होता. त्या क्षणी संजू सॅमसन मैदानावर बसला. त्याने हेल्मेट काढून बाजूला ठेवलं आणि आकाशाकडे पाहून देवाचे आभार मानले. तो एक भावनिक क्षण होता. अनेक खेळाडू मोठ्या क्षणानंतर अशाच प्रकारे भावना व्यक्त करतात. काही हात जोडतात, काही आकाशाकडे बोट दाखवतात. संजूनेही तसंच केलं. तो क्षण काही मिनिटातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेक लोकांनी त्याला आयकॉनिक मोमेंट म्हटलं. पण काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला की संजूने हेल्मेट काढून फेकल्यासारखं केलं आणि त्यामुळे आयसीसीच्या नियमांचा भंग झाला असू शकतो. सेमीफायनलच्या आधी टीम मॅनेजमेंटला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. सर्वात मोठा प्रश्न आहे अभिषेकच्या फॉर्मचा. अभिषेक हा खूप प्रतिभावान फलंदाज आहे आणि तो एकट्याने सामना जिंकण्याची क्षमता ठेवतो. पण या संपूर्ण स्पर्धेत त्याची बॅट अजून चाललेली नाही. त्याचा परिणाम आता फिल्डिंगमध्येही दिसू लागला आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात त्याने 2 सोपे कॅच सोडले. पण दुसरीकडे तो जगातील नंबर 1 फलंदाज मानला जातो. त्यामुळे सेमीफायनलसारख्या मोठ्या सामन्यात त्याला बाहेर बसवणं हा मोठा निर्णय ठरू शकतो. कारण अनेकदा मोठे खेळाडू मोठ्या सामन्यांमध्येच कमबॅक करतात. दुसरा प्रश्न आहे ईशान किशनचा. या स्पर्धेत तो टीम इंडियाचा ओपनर होता. त्याचा फॉर्म वाईट नव्हता आणि पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने महत्त्वाची खेळीही केली होती. पण टीम कॉम्बिनेशन बदलल्यामुळे त्याला आपली जागा सोडावी लागली. कारण वरच्या क्रमांकावर 2 डावखुरे फलंदाज असल्यामुळे विरोधी संघांनी ऑफ स्पिनर लावून भारताला अडचणीत टाकलं. त्यामुळे उजव्या हाताचा फलंदाज ओपनिंगला आणण्याची गरज निर्माण झाली आणि ती भूमिका संजू सॅमसनने निभावली. आयसीसीच्या नियमांनुसार जर एखादा खेळाडू क्रिकेटच्या उपकरणाचा अपमान करतो किंवा हेल्मेट, बॅट किंवा स्टंप फेकतो तर त्यावर कारवाई होऊ शकते. याच स्पर्धेत स्कॉटलंडच्या एका खेळाडूने सेलिब्रेशन करताना हेल्मेट फेकलं होतं आणि त्याला एक डीमेरिट पॉइंट देण्यात आला होता. त्यामुळे काही लोकांना वाटत आहे की संजू सॅमसनलाही अशी शिक्षा मिळू शकते. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. जरी आयसीसीने संजूला दोषी मानलं तरी जास्तीत जास्त त्याला एक डीमेरिट पॉइंट मिळू शकतो आणि एका डीमेरिट पॉइंटमुळे कोणत्याही खेळाडूला थेट सामन्यातून बॅन केलं जात नाही. संजू सॅमसनच्या खात्यात आधीपासून कोणतेही डीमेरिट पॉइंट नाहीत. त्यामुळे त्याचा सेमीफायनल खेळण्यावर काहीच परिणाम होणार नाही. म्हणजे स्पष्ट आहे की सोशल मीडियावर पसरलेली ही चर्चा थोडी अतिशयोक्तीपूर्ण आहे. संजू सॅमसन सेमीफायनलमध्ये खेळण्याची शक्यता जवळपास निश्चित आहे. अभिषेकला तिसऱ्या क्रमांकावर पाठवून ओपनिंगला संजू सॅमसन आणि ईशान किशनला खेळवता येईल. सेमीफायनलच्या आधी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वानखेडे मैदानाचा इतिहास. 2016च्या TVC वर्ल्ड कपमध्ये याच मैदानावर भारताला वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला होता. त्या सामन्यात भारतानं चांगला स्कोर केला होता.
पण दुसऱ्या डावात आलेल्या दबावामुळे गोलंदाजांना अडचणी आल्या. आता पुन्हा एकदा सेमीफायनल याच मैदानावर होणार आहे. त्यामुळे टॉस खूप महत्त्वाचा ठरणार आहे. जर भारतानं टॉस जिंकला तर परिस्थिती सोपी होईल. पण जर टॉस हरलो तर टीम मॅनेजमेंटला वेगळी रणनीती आखावी लागेल. हे सगळे प्रश्न सेमीफायनलच्या आधी टीम इंडियासमोर आहेत. पण भारतीय संघाकडे प्रतिभा, अनुभव आणि जिंकण्याची प्रबळ इच्छा आहे. आता पाहायचं हे आहे की टीम इंडिया या आव्हानांवर मात करून फायनलमध्ये पोहोचते का? तुम्हाला काय वाटतं? संजू सॅमसन सेमीफायनलमध्ये मोठी खेळी करेल का? अभिषेकला टीममध्ये ठेवावं का त्याला ब्रेक द्यावा? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा.